नमस्कार मित्रांनो, डोंबोलीकर सर्वेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता आम्ही आलो आहोत देवगड पवनचक्कीच्या तिथे. देवगड पवनचक्कीच्या तिथे आलेलो आहोत आणि त्याच्या बाजूलाच समुद्र आहे. तर मी तुम्हाला समुद्राचं दर्शन आणि देवगड पवनचक्की दाखवतो. हे आहे देवगड पवनचक्कीच्या बाजूचं हे गार्डन आहे छोटंसं, आणि ही आहे मोठी देवगड पवनचक्की. सुझलॉनच्या मोठ्या पवनचक्क्या आहेत देवगडला, पॉवर जनरेटच्या, इलेक्ट्रिक पॉवर जनरेटच्या. जवळजवळ 7-8 पवनचक्क्या अशा लावलेल्या आहेत, उभारलेल्या आहेत अशा. हे आहे देवगडचं छोटंसं पवनचक्कीच्या बाजूचं गार्डन, आणि त्याच्या बाजूचा जो समुद्राचा व्ह्यू आहे तो एकदम मस्त आणि एकदम मनमोहक निसर्गरम्य असा व्ह्यू आहे. आम्ही सर्व मित्र आमच्या ऑफिसचे आम्ही बघायला आलो. पहिलं गेलो कुणकेश्वरला, त्याच्यानंतर म्हटलं देवगड पवनचक्कीच्या तिथे जाऊ. आणि हा सूर्यास्त होतो आहे, सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे आणि हा मस्त असा व्ह्यू आहे समुद्राच्या बाजूने. आणि ह्या देवगडच्या अशा मोठमोठ्या पवनचक्क्या आहेत लावलेल्या. तिकडे पण 2 लावल्या, तिथे पण आहेत, त्याच्या पुढे पण 3 आहेत. त्या मस्त असा देवगडचं गार्डन आहे छोटंसं पवनचक्कीच्या तिथे. आणि आजूबाजूचा असा परिसर, ग्रीन लॉन. हा मस्तपैकी व्ह्यूज. आपण आपल्या मित्रांकडून रिव्ह्यू पण घेणार आहोत की आपले मित्र आहेत, 1-2 जण. एक नागपूरचा आहे आणि एक साताऱ्याचा पण आहे आणि एक आहे UPचे. त्यांचा आपण आज रिव्ह्यू पण घेणार आहोत. तुम्हाला कोकणामध्ये येऊन कसं वाटलं आणि तुम्हाला हा सूर्यास्त आणि देवगड बीच, कुणकेश्वर मंदिर, इथे पवनचक्कीला आलो आहे, ते हे दृश्य बघून तुम्हाला काय वाटलं हे आपण त्यांना विचारणार आहोत. आता आपले ऑफिसचे सगळे मित्र आहेत आणि थोडेसे सिनियर पण आहेत माझ्यापेक्षा. तर आपण त्यांना विचारायचं आहे. हे सर आहेत चिपळूणचे आणि हे सर आहेत UPचे ना सर? UP ना आपका? आगरा ना? आगरा. तो सर आपको कैसा लगा ये कोकण में आके, ये सब रमणमय दृश्य देख के आपको कैसा लगा बताइए. की ब्यूटी मुझे अच्छी लगी काफ़ी ज़्यादा. समुद्र देख के, बीचेस, क्लीन बीचेस देख कर अच्छा लगा. एयर बहुत अच्छी है, शुद्ध एयर है, हवा साफ है, शुद्ध है, खाना पीना अच्छा. आणि आता हे आपले चिपळूणचे सर आहेत, त्यांना पण आपण विचारू. सचिन पालांडे सर. सचिन सर, तुम्हाला कसं वाटलं? मस्तपैकी इकडे आपण आलो, तिकडे कुणकेश्वर मंदिरला सुद्धा गेलो आणि ही पवनचक्की पण पाहिली आणि इथलं हे गार्डन, त्याच्यानंतर ते हा गार्डनच्या बाजूला असलेला समुद्र, पवनचक्कीच्या बाजूला असलेला समुद्र पाहून तुम्हाला कसं वाटलं? खूपच छान आहे, खूपच छान दृश्य आहे इकडचे. तसेच रमणीय दृश्य आपण बघू शकतो इकडे. बीच वगैरे खूप छान आहेत. तसंच इकडे जे कुणकेश्वर मंदिर आहे आम्ही बघितलं, ते पण खूप मस्त होतं. तर तिकडचा व्ह्यू पण खूप छान आहे आणि ते मंदिराची देखावट आणि त्याचं जे कलाकृती जी आहे ती खूप छान आहे, खूप रेखीव आहे. तसं तुम्ही इकडे फिरायला आला तर इथे फिरण्यासारखे भरपूर स्थळ आहेत. देवगड आहे, इथे पवनचक्कीचा आपण एरिया आहे, तो देवगड बीच पण आहे आपला. देवगड बीच आहे. त्याच्यानंतर इथून जरा पुढे गेलं तर मालवण वगैरे आहे, तारकर्ली, देवबाग. आपण उद्या तिकडे जाणारच आहोत. हां, तिकडचं म्हणून इकडे आलं की तुम्हाला इकडून भरपूर असे तुम्हाला स्पॉट्स जे आहेत ते तुम्हाला भेटतात आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही 2-3 दिवसाचा प्लॅन करू शकता मस्त इथे.
तुम्ही एक 2-3 दिवस पूर्णपणे तुमची ट्रिप एन्जॉय करू शकता. ठीक आहे सर, थँक्यू. तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू, तुमचे पण आभार. थँक्यू व्हेरी मच. आहे पवनचक्कीच्या बाजूचं गार्डन आणि मस्त आहे. फुलझाडे वगैरे लावून परत असे शेतकऱ्याची एक कलाकृती बनवलेली आहे आणि मस्त असे रॅम्प आहेत लाकडाचे बनवलेले आहेत आणि मस्तपैकी रंगरंगोटी करून म्हणजे निसर्गाचं तिला एक कलाकृती दिलेली आहे. म्हणजे आपण लाकडी रॅम्प कुंपण कसं असतं तसंच आहे ते, त्या प्रकारे. हे आजूबाजूचं गार्डन आहे आणि हा देवगडचा मस्तपैकी रमणमय समुद्र आणि बरेच पर्यटक इथे येतात संध्याकाळचे हे सूर्यास्त बघण्यासाठी. आता हळूहळू सूर्य अस्ताला चाललेला आहे समुद्राच्या कुशीमध्ये आणि मस्तपैकी हा समुद्राचा व्ह्यू आहे. आणि इथे हे सगळे आपले मित्र, ऑफिसचे मित्र बसलेले आहेत. हे सगळे. हा नितेश आपला ऑफिसचा मित्र आहे. नितेशचं गाव नागपूर. आणि नितेश, तुला कसं वाटलं इथे कोकणामध्ये येऊन? हां, सोमनाथ पण इथे साताऱ्याचा आहे, सांगली सातारा त्या साईडचा. तर त्याला पण कसं वाटलं? एकदम मस्त. सगळ्यांनी येऊन विजिट करावे. ओके. सचिन सरांचा तर आपण रिव्ह्यू घेतलेला होता मगाशी. यांचं कटिंग करा. तुला तुझं चॅनलचा प्रकार चाललो आहोत समुद्रात आंघोळ करण्यासाठी, मस्तपैकी पाण्यात उतरण्यासाठी. हाय बाजूचा समुद्र. असा समुद्राच्या खाली येण्यासाठी अशी पायऱ्या आहेत. आता चाललो आहेत आम्ही समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी. इथे सगळे मुले इकडे खेळत आहेत आणि हा समुद्राच्या पाठचा व्ह्यू आहे. एकदम नारळांची झाडं आहेत, नारळांची. इथे आता आम्ही आंघोळ करणार मस्त आहे ती समुद्रात उतरून. कुठे आहे रशी? इकडे नाही. हां, ती आहे ना, ती ह्याची आहे ती. तिकडे पुढे जावे ना, पुढे. हां, पुढे जाऊया, पुढे. इथे पुढे जाऊया. ही सगळी आपली गँग समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी आलो आहोत. मस्त हा देवगड पवनचक्कीच्या बाजूचा समुद्र किनारा आणि आजूबाजूचा व्ह्यू.